नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटेच्या महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग SYBA स्पेशल 1 सेमिस्टर 3 या वर्गासाठी मी प्राध्यापक गणेश सुखदेव रोडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, SYBA राज्यशास्त्र विशेष स्तरावरील शैक्षणिक वर्ष 2020-21च्या CBCS पॅटर्नच्या अंतर्गत ज्याला आपण डिसिप्लिन स्पेसिफिक इलेक्टिव्ह कोर्स ज्याला DSE 1A या अंतर्गत आपल्याला वेस्टर्न पॉलिटिकल थॉट या विषयाचं अध्ययन करायचं आहे. सर्वसाधारण ह्या विषयाच्या अभ्यासाला सुरुवात करण्याअगोदर हा विषय आपल्याला अभ्यासक्रमासाठी का अंतर्भूत केला आपण 2 मिनिट त्याच्यावर चर्चा करू. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की राजकीय विचारांचं जे अवकाश आहेत ते पाश्चात्य विचारांशिवाय हे अपूर्ण आहे आणि म्हणून पाश्चात्य राजकीय विचारवंतांनी राज्यशास्त्राला अनेक राजकीय संकल्पनांची, सिद्धांतांची, विचारप्रणालींची देणगी दिलेली आहेत आणि त्यांनी सामाजिक राजकीय समस्या सोडवण्यासाठी मांडलेले विचार हे आजही जगभर अभ्यासले जातात. वर्तमानातील आणि भविष्यात येणाऱ्या समस्यांच्या सोडवणुकीचा प्रयत्न त्या माध्यमातून केला जाऊ शकतो. म्हणूनच राजकीय अवकाशाला आकार देण्याचे कार्य राजकीय विचारांच्या या परंपरेने आपल्याला केलेले दिसतात. हे विचार जगभरातून मांडले गेलेले आहेत. यांच्यामध्ये मोठी विविधता सामाजिक संदर्भातून आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना पाश्चिमात्य राजकीय विचारातील विविधता अभ्यासण्यास मिळावी हा या पाठीमागचा मुख्य उद्देश आपल्याला दिसून येतो. राज्यशास्त्राचा विद्यार्थी म्हटल्यानंतर त्याला ह्या गोष्टी माहिती आहे. मग ह्या अभ्यासक्रमाच्या जे सत्र 3 आहेत, आपलं सेमिस्टर 3, त्यामध्ये आपण 4 विचारवंतांचा अभ्यास करणार आहोत आणि त्यामध्ये पहिला विचारवंत आहे तो म्हणजे प्लेटो हा ग्रीक विचारवंत आहेत. त्याच्या आपल्याला आदर्श राज्याची संकल्पना, प्लेटोचा शिक्षणविषयक दृष्टिकोन आणि प्लेटोची न्यायाची संकल्पना या 3 महत्त्वपूर्ण संकल्पनांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर दुसरा विचारवंत आहे तो म्हणजे ॲरिस्टॉटल. हा विचारवंत ग्रीक विचारवंत आहेत आणि याच्या त्यांनी मांडलेल्या राज्यांचं वर्गीकरण असेल, गुलामगिरीची संकल्पना, त्याविषयीचे विचार, क्रांतीचा सिद्धांत याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तिसरा महत्त्वपूर्ण जो विचारवंत आहे तो म्हणजे मॅकियावेली. हा इटलीचा 15व्या शतकातील विचारवंत असून त्याचा आपल्याला मानवी स्वभाव, धर्म, नैतिकतेसंबंधीचे विचार व राज्यविषयक विचारांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि चौथा जो महत्त्वपूर्ण विचारवंत आहे तो म्हणजे जॉन लॉक. हा 17व्या शतकातील इंग्लंडमधला विचारवंत असून त्याच्या राज्याची स्वरूप काय आहेत, नैसर्गिक हक्काची संकल्पना काय आहेत, सामाजिक कराराचा सिद्धांत काय आहेत, या महत्त्वपूर्ण संकल्पनांचा जॉन लॉकचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, एकूणच ह्या विषयामध्ये पाश्चिमात्य राजकीय विचारवंतांची राज्यशास्त्राला मिळालेली जी देणगी आहे म्हणून आपल्याला या विषयाची चर्चा करायची आहे. चला तर मग आपण पहिला विचारवंत आपला ह्या विषयातला तो म्हणजे प्लेटोच्या विषयी आपण चर्चा करू. विद्यार्थी मित्रांनो, प्लेटो कोणताही विचारवंत असो त्या विचारवंतावर पडलेला वेगवेगळा प्रभाव असेल, त्या विचारवंताच्या जीवनातील आलेल्या वेगवेगळ्या घटना यांचा त्या विचारवंताच्या विचारावर मोठा असा परिणाम होतो आणि म्हणून आपल्याला सुरुवातीला त्या विचारवंताचा अल्पपरिचय, त्याची एक प्रस्तावना वजा त्याबद्दल आपल्याला माहिती घ्यावी लागेल. आता खरं तर प्लेटो हा जो विचारवंत होता, आपल्यापैकी काही विद्यार्थ्यांना माहिती असेल, तुम्ही अभ्यासही केलेला आहे. पण प्लेटोचा जन्म हा उमराव घराण्यात ग्रीक कालखंडामध्ये अथेन्स या ग्रीक नगरराज्यात सर्वसाधारण इसवी पूर्व 427 झाला होता. त्याचं कुटुंब हे सुधारणावादी कुटुंब होतं. वडिलांचं नाव एरिस्टोन आणि आईचं नाव पेरिकॅटिनिओ हे असल्याचं दिसतं. प्लेटोच्या एका बहिणीचे नाव हे पोटोने आणि 2 भावांची नावं अनुक्रमे एडिमेंट्स आणि ग्लुकोन ही त्यांची नावं होती. प्लेटोचं मूळ नाव एरिस्टोक्लीज हे त्याचं मूळ नाव होतं, ज्याचा अर्थ असा होतो त्याच्या नावाचा की सर्वात चांगला आणि प्रसिद्ध असा त्या नावाचा एरिस्टोक्लीज ह्या नावाचा अर्थ होतो. प्लेटो हा शब्द प्लेटिस या शब्दावरून आलेला आहे आणि त्याचा अर्थ असा होतो की रुंद, मजबूत खांदे असलेला, असा ह्या प्लेटो ह्या शब्दाचा अर्थ होतो. प्लेटो संगीत, गणित, कविता आणि
आपल्या वक्तृत्वासाठी हा प्रसिद्ध असा एक व्यक्ती म्हणून त्या काळात नावाजलेला आपल्याला दिसून येतो. प्लेटोने 3 युद्धात भाग घेतलेला होता आणि शौर्यासाठी त्याला पारितोषिक देखील मिळालेली होती. प्लेटो जन्मभर अविवाहित राहिला. प्राचीन ग्रीसचा तो जो कालावधी होता, तो कालावधी हा भरभराटीचा होता. प्रत्येक नगरराज्य म्हणजे त्या काळामध्ये शहरं ज्याला आपण म्हणूया छोटी छोटी, ही नगरराज्य स्वतंत्र आणि स्वयंशासित राज्य अशी होती. प्रत्येकाची आपली स्वतःची काही ठळक अशी वैशिष्ट्ये होती. अथेन्स हे असंच एक नगरराज्य होतं ज्यामध्ये प्लेटो तिथे राहत होता. आता ह्या अथेन्सचं संविधान हे लोकशाही स्वरूपाचं होतं, परंतु तिथल्या सर्व रहिवाशांना नागरिकत्वाचा दर्जा आणि समान स्वरूपाचे हक्क नव्हते. विशेषतः स्त्रियांना, बालकांना, गुलामांना किंवा अगदीच युद्धामधील जे युद्धकैदी असतात त्यांना सर्वांना तिथे हा नागरिकत्वाचा अधिकार नव्हता. परदेशी व्यक्ती, गुलाम, भूदास आणि 20 वर्षाखालील ही जी काही मुलं होती यांना राजकीय स्थान नव्हतं. नागरिकत्व नसल्यामुळे राजकीय स्थान पण नव्हतं आणि नागरिकांपेक्षा नागरिक नसलेल्यांचीच संख्या मोठी आपल्याला असल्याचे दिसून येते. नागरिकांच्या हाती सत्तेची सूत्र होती. या अर्थानं अथेन्स हे लोकशाही राज्य असलं तरी आजची लोकशाही ज्याला आपण बघतो, अनुभवतो, ह्या लोकशाहीच्या निकषावरती आपल्याला एक प्रकारची महाजनशाही, ज्याला आपण महाजन सत्ताक म्हणजे काय, विशिष्ट लोकांच्या मार्फत चालवले जाणारं राज्य, अशाच स्वरूपाचं राज्य ते आपल्याला असल्याचं दिसतं. आता प्लेटो तरुणपणी हा सॉक्रेटिसच्या सहवासात असल्याचं दिसून येतं. सॉक्रेटिस हा प्लेटोचा गुरु होता. सॉक्रेटिसनं म्हणजे इसवी सन पूर्व 469 ते 399 या काळात तत्त्वज्ञान स्वर्गातून पृथ्वीवर आणले असं मानलं जातं. म्हणजे त्याच्या काळामध्ये, कारण तो पहिला तत्त्वज्ञ, तत्त्ववेत्ता म्हणून ग्रीक काळामध्ये ज्ञात असलेला तत्त्ववेत्ता म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. कारण त्याचं तत्त्वज्ञान हे केवळ तत्त्वांचा संचय नसून तो जीवनाचा मार्ग होता सॉक्रेटिसच्या तत्त्वज्ञानाचा. याच्यापूर्वी विश्वाची निर्मिती आणि विश्वाची रचना यावर तत्त्वज्ञानाने बरीच अशी चर्चा केलेली होती, त्याच्यावर खल केलेला होता. पण माणसाने जगायचं कसं याचं मार्गदर्शन कोणी केलेलं नव्हतं आणि ते सॉक्रेटिसने केलं. त्याने प्रथमच तत्त्वज्ञान नीतिशास्त्राकडे वळवले आणि पुढे इसवी सन पूर्व 399 प्लेटो हा जेव्हा 28 वर्षाचा होता तेव्हा तो सॉक्रेटिसने सत्य शोधनासाठी प्रत्येक विधानाची, विचाराची चिकित्सा करण्याची पद्धत तरुणांमध्ये एक लोकप्रिय केलेली होती आणि त्यामुळे अथेन्सच्या अस्वस्थ झालेल्या प्रशासनानं न्यायालयात खटला भरवला आणि सॉक्रेटिसवर आरोप सिद्ध केले आणि त्यानंतर सॉक्रेटिसला हेमलॉक विषाचा प्याला देऊन त्याला मृत्यूदंड दिला. आता या खटल्याचा तरुण प्लेटोच्या मनावर विलक्षण असा परिणाम झाला आणि त्यामुळे त्याला लोकशाहीचा कंटाळा आला, वीट आला, राग आला आणि लोकशाहीचा हाच का परिपाक आहे, हीच का लोकशाहीची देणगी आहेत असा प्रश्न त्याला पडला आणि त्यामुळे आदर्श राज्याचं स्वरूप कसं असतं यातून या मूलगामी प्रश्नाने त्याच्या मनाची अगदी पकड घेतलेली दिसून येते. सॉक्रेटिसच्या मृत्यूनंतर प्लेटोने अथेन्समध्ये न राहता विविध देशांना भेटी दिल्या. 12 वर्ष त्यांनी प्रवास करून विविध राजकीय परिस्थितींचा आणि विचारप्रणालींचा अभ्यास त्याने केला, निरीक्षण केलं आणि या सर्व अनुभवातूनच प्लेटोने तत्त्वज्ञान व राजकारण याविषयीचे ग्रंथ लिहिले. त्याने लहान मोठे असे जवळजवळ 38 असे ग्रंथ लिहिले. त्यामध्ये दी रिपब्लिक असेल, याला पुढे कन्सर्निंग जस्टिस असंही त्याला नाव आहे. हा एक महत्त्वपूर्ण त्याच्या आयुष्यातला आणि राज्यशास्त्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रंथ म्हणून आपल्याला सांगता येतो. यात त्याने आदर्श राज्याची मांडणी केलेली आहे. त्याचबरोबर सिरॅक्युसचा जो तरुण राजा होता त्याचा सल्लागार जेव्हा प्लेटो होता, तो सल्लागार असताना त्याला आदर्श राजा किंवा शासक म्हणून तयार करण्यास प्लेटोला अपयश आलं. पण आदर्श शासक बनवण्यातील येणाऱ्या अडचणी प्लेटोच्या लक्षात आल्या. त्यामुळे नंतर त्याने मग दी स्टेट्समन आणि दी लॉज या 2 ग्रंथात त्यांनी तात्विकतेपेक्षा वास्तविकतेवर, वस्तुस्थितीवर अधिक भर दिला आणि शेवटी इसवी सन पूर्व 388 ते 387 प्लेटोने वयाच्या 40व्या वर्षी अथेन्स येथे एक शिक्षणविषयक अकादमी, ज्याला आपण अकॅडमी म्हणतो, अशी एक अकॅडमीची स्थापना त्याने केली. आता ह्या अकॅडमीचं उद्दिष्ट काय होतं प्लेटोच्या,
तर अ, केवळ ज्ञानासाठी आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं अभ्यास केला जावा अकॅडमीमध्ये. प्राप्त केलेलं ज्ञान ही मानवी हित साधण्यासाठी उपयोगी पडावं. प्लेटोच्या मते ज्ञानी मनुष्यच हाच राज्य चालू शकतो आणि त्या दृष्टिकोनातून प्लेटोचा अकॅडमी ही भावी तत्त्वज्ञ राज्यकर्ते आणि राजकारणात सहभाग घेणारे यांना शिक्षण देण्याचा हेतू त्यामध्ये होता. या अकादमीमधून अनेक तत्त्ववेत्ते, राजकारणी, सेनापती निर्माण झाले. प्लेटोने अकादमीमध्ये 40 वर्ष अध्यापनाचं कार्य केलं आणि इसवी सन पूर्व 347 म्हणजेच त्याच्या मृत्यूपर्यंत त्याचं हे कार्य सुरू होतं. मृत्यूच्या वेळी म्हणजे इसवी सन पूर्व 347 तो वयाने जवळजवळ 80 वर्षाचा होता आणि म्हणून राज्यशास्त्रामध्ये असा एक महत्त्वपूर्ण विचारवंत म्हणून प्लेटोचा उल्लेख आपल्याला त्यामध्ये करता येतो. आता प्लेटोवर ज्या विविध घटकांचा प्रभाव पडला त्या घटकांमध्ये आपल्याला असं सांगता येईल की तत्कालीन परिस्थिती जी होती म्हणजे त्या कालखंडामध्ये अथेन्समध्ये म्हणायला लोकशाही होती, पण लोकशाहीच्या नावाखाली जो अत्याचार सुरू होता त्या अत्याचारातून सॉक्रेटिसचा झालेला जो मृत्यू होता ही गोष्ट एक प्लेटोच्या विचारांना वळण देण्यासाठी कारणीभूत ठरली. सॉक्रेटिसचा प्रभाव हाही प्लेटोवर फार मोठा होता कारण तो त्याच्यावर सान्निध्यात जवळजवळ 8 वर्ष शिक्षण घेत होता, म्हणून सॉक्रेटिसच्या विचारांचा प्रभाव प्लेटोवर दिसतो. ग्रीसमधील नगरराज्यांचा प्रभाव, त्यांनी विविध देशांना दिलेल्या भेटी यांचा प्रभाव प्लेटोवर दिसतो. त्याचबरोबर विविध त्या ग्रंथरचना त्यांनी केलेली आहेत. डायोनिसिसच्या राजाला प्रशिक्षण देताना ज्या गोष्टी त्यांनी केल्या त्याही गोष्टीचा त्याच्या विचारांवर प्रभाव आपल्याला झालेला दिसून येतो आणि ह्या सर्व विचारांमधून शेवटी प्लेटोने जी विचारांची मांडणी केलेली आहे ती महत्त्वपूर्ण ठरते आणि त्यातला पहिला त्याचा जो महत्त्वपूर्ण विचार आहे तो म्हणजे त्याचे आदर्श राज्याची संकल्पना आणि ती आज आपण इथे चर्चा करणार आहोत. आता प्लेटोचे आदर्श राज्य ही संकल्पना काय होती तर प्लेटोने त्याच्या दी रिपब्लिक या ग्रंथात आदर्श राज्याची संकल्पना मांडलेली आहेत. किंबहुना आदर्श राज्याची निर्मिती करण्याच्या उद्देशानंच त्याने रिपब्लिक या ग्रंथाची निर्मिती केलेली आहे. आदर्श राज्याची संकल्पना मांडणं हा रिपब्लिक लिहिताना प्लेटोचा मूळ हेतू असल्यामुळं प्रत्यक्षात राज्य कशी असतात याच्याशी त्याला काही देणं घेणं नव्हतं, काही कर्तव्य नव्हतं आणि म्हणून प्लेटोच्या काळात ग्रीकमधील नगरराज्य परस्परांच्या संघर्षातून ज्या दुरावस्थेला पोहोचलेली होती यावरून प्लेटोला आदर्श राज्याची संकल्पना मांडणं हे अत्यावश्यक गरजेचं वाटत होतं. सार्वजनिक जीवनाचं अधपतन झालं होतं. सर्वत्र भ्रष्टाचार, स्वार्थ यांनी परिसीमा गाठलेली होती आणि या सर्व पार्श्वभूमीवर व्यक्तीला चांगलं जीवन कसं जगता येईल हाच खऱ्या अर्थानं प्लेटोने केलेला एक महत्त्वपूर्ण विचार होता आणि केवळ आदर्श राज्यातच व्यक्तीला चांगलं जीवन जगता येणं शक्य आहे असं त्याचं मत होतं आणि त्यामुळे त्याने आदर्श राज्याच्या निर्मितीचा विचार केला. आता आदर्श राज्याच्या निर्मितीसाठी 3 घटकांची आवश्यकता प्लेटोला वाटली होती. पहिला जो घटक होता तो म्हणजे आर्थिक घटक, दुसरा घटक होता तो सैनिक घटक आणि तिसरा जो घटक होता तो म्हणजे तत्त्वज्ञ घटक. आता प्लेटोच्या मते अन्न, वस्त्र, निवारा यांची गरज पूर्ण करणारे शेतकरी व कामगार किंवा कारागीर यांची समाजामध्ये नितांत आवश्यकता असते. श्रम विभागणीमुळे प्रत्येक गटाला आपापल्या कार्याचे विशेष ज्ञान व कौशल्य प्राप्त करता येतं. समाजाचा जसजसा विकास होतो तसतसं व्यवसायांची संख्या वाढत जाते. आर्थिक गरजांची पूर्तता ही राज्यनिर्मितीची मूळ प्रेरणा आहे असं प्लेटो मानतो. यामुळे आर्थिक घटक हा महत्त्वाचा ठरतो. दुसरा घटक हा सैनिक घटक आहे. राज्यासाठी अधिक भूप्रदेशाची आवश्यकता असते. तो प्राप्त करण्यासाठी आणि त्याचे संरक्षण होण्यासाठी सैनिक घटक हा महत्त्वपूर्ण असल्याचं सांगता येतं. त्यानंतर तिसरा जो घटक आहे तो म्हणजे शासकाच्या परिपूर्ण गुणांचा विकास हा तत्त्वज्ञ शासकांमध्ये आढळतो आणि तो विवेकशील असतो. विवेक हे राज्यासाठी सर्वात महत्त्वाचं असल्यामुळे तत्त्वज्ञ घटक हा महत्त्वाचा ठरतो आणि त्यामुळे राज्य निर्मितीच्यासाठी प्रत्येकाने आपले कार्य व्यवस्थितपणे पार पाडले तर नगरराज्यात देखील व्यवस्थित स्वरूपाचं शासन चालेल असा विश्वास प्लेटोला होता. मग प्लेटोच्या ह्या आदर्श राज्याची वैशिष्ट्ये काय होती तर ती देखील आपण बघूया.
पहिलं वैशिष्ट्य आपल्याला त्याच्या आदर्श राज्याचं सांगता येतं ते म्हणजे तत्त्वज्ञ शासक. प्लेटोच्या मते राज्याची सत्ता ही तत्त्वज्ञ, बुद्धिमान व अनुभवी व्यक्तींकडे म्हणजे लोकांकडे असावी. राज्यकारभारासाठी तो कुशल, सुज्ञ, निस्वार्थी, विवेकी, आत्मसंयमी, साहसी व न्यायप्रिय असावा. अशा शासनकर्त्यावर कायदे, लोकमत, रूढी, परंपरा यांची बंधनं असू नयेत. कारण शासनकर्त्यांनी समाजहित हेच ध्येय मानून राज्याची सत्ता निरंकुशपणे वापरावी. यासाठी सद्गुणी तत्त्वज्ञ राज्यकर्ते असावेत. तत्त्वज्ञ शासनकर्त्याचा ज्ञान हा अधिकार असतो, तर राज्य करणं हे त्याचे कर्तव्य असतं. आणि त्यामुळे आदर्श राज्यात निरंकुश अमर्याद सत्ता ही तत्त्वज्ञ शासनकर्त्यांकडे असावं. ते सत्तेचा गैरवापर करणार नाहीत, कारण ते सद्गुणी असतात, असं प्लेटोचं म्हणणं होतं. आणि प्लेटोच्या मते तत्त्वज्ञ राज्यकर्ता हा सुदृढ आणि बुद्धिमान असावा. त्याला नैतिक, आध्यात्मिक व तात्विक दृष्टिकोनातून शिक्षण दिलं पाहिजेत. शासनकर्ते हे संपत्ती, स्त्रिया, कुटुंब यापासून वेगळे राहून निस्वार्थी, कर्तव्यदक्ष व नागरिकांप्रती दक्ष असावेत. त्यांनी सार्वजनिक जीवन जगावे, व्यक्तिगत जीवन त्यांनी जगू नयेत, समाजहित त्यांनी साधावे. शासनकर्ते हे ध्येयवादी, द्रष्टे व जिज्ञासू असावेत. तसेच तो नीतिमान, व्यवहारी, मुत्सद्दी व संयमी असले पाहिजेत, असं देखील प्लेटो सांगतो. तत्त्वज्ञ शासनकर्ते राज्यात न्याय प्रस्थापित करण्यासाठी प्रत्येकाला योग्य ते प्रमाणे काम द्यावे. राज्यातील शिक्षण पद्धतीवर नियंत्रण त्यांनी ठेवावं. नगर राज्यांची लोकसंख्या नियंत्रित असावी याकडे त्यांनी लक्ष द्यावं. तत्त्वज्ञ शासक झाला तर नगर राज्यातील दोष नाहीसे होऊन नागरिक सुखी होतील. प्लेटोच्या मते जोपर्यंत तत्त्वज्ञ शासक बनत नाही किंवा या जगातील शासक तत्त्वज्ञांची तर्कबुद्धी आणि बौद्धिक पात्रता संपादन करत नाही, तोपर्यंत नगर राज्यात हे दोषमुक्त होऊ शकणार नाही, अशी प्लेटोची धारणा होती, प्लेटोची भूमिका होती. आणि म्हणून प्लेटोच्या आदर्श राज्याचं पहिलं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य होतं आणि ते म्हणजे तत्त्वज्ञ राज्यकर्ते, तत्त्वज्ञ शासक. दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं ते म्हणजे नगर राज्यांची लोकसंख्या. प्लेटोच्या मते नगर राज्यांमध्ये नागरिकांची संख्या एवढी असावी की त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं सहज सोपं जाईल. लोकसंख्या फार मोठी जर असेल, वाढली, तर भूप्रदेश कमी पडेल आणि दारिद्र्य निर्माण होईल. आणि लोकसंख्या कमी असेल तर पुरेसं सैनिक, शेतकरी, कारागीर, कामगार उपलब्ध होणार नाही. आणि म्हणून प्लेटोच्या मते 5040 इतकी लोकसंख्या असावी जी एखाद्या नगरराज्यासाठी योग्य ठरेल. म्हणजे लोकसंख्या तो आदर्श राज्य निर्माण होण्यासाठी लोकसंख्या हा घटक महत्त्वपूर्ण मानतो आणि ती एक निश्चित स्वरूपाची लोकसंख्या प्लेटोने सांगितलेली दिसते. तिसरे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहेत ते म्हणजे न्याय राज्याचा आधार. समाजातील तत्त्वज्ञ शासक, सैनिक, शेतकरी, कारागीर या तीनही वर्गांनी आपापल्या कामामध्ये प्रामाणिक राहावं. इतरांच्या कामामध्ये हस्तक्षेप करू नयेत. न्याय म्हणजे काय तर या तीनही वर्गांनी, कोणी तत्त्वज्ञ शासक, सैनिक आणि शेतकरी आणि कारागीर या तीनही वर्गांनी आपापल्या कौशल्याप्रमाणे काम मिळणं. न्यायामुळे आदर्श राज्याला पूर्णत्व येतं असं प्लेटो म्हणतो. आणि त्यांचा न्याय म्हणजे त्यांनी आपल्या पद्धतीनं काम करावं, कोणीही कोणाच्या कार्यात हस्तक्षेप करू नये. आणि यामुळेच आदर्श राज्याला या न्यायामुळे पूर्णत्व प्राप्त होईल. न्यायामुळे संघर्ष नाहीसा होतो व राज्यात एकता आणि सुख निर्माण होऊन ते आदर्श राज्य प्रस्थापित होतं. चौथं एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य प्लेटोने सांगितलेलं आहे आणि ते म्हणजे आदर्श असं शिक्षण. तत्त्वज्ञ शासनकर्ते व सैनिक वर्ग निर्माण करण्यासाठी प्लेटोने आदर्श शिक्षण पद्धती सुचवलेली होती. वयाच्या 5व्या वर्षापासून 50व्या वर्षापर्यंतचा अभ्यासक्रम त्याने प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण या 2 टप्प्यांवर विभागलेलं होतं. त्याचं म्हणणं होतं की शिक्षणामुळे व्यक्तीला आपल्या कर्तव्यांची जाणीव निर्माण होईल आणि म्हणून आदर्श राज्यामध्ये आदर्श शिक्षण असणं हे आवश्यक आहे. 5वं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य त्याने सांगितलं होतं की आदर्श राज्यात साम्यवाद असावा.
खरं तर शासक वर्ग आणि संरक्षक म्हणजे सैनिक वर्ग यांना कुटुंब संपत्तीपासून अलिप्त राहावं असं प्लेटो सांगतो. कारण संपत्तीपेक्षा स्त्रियांचा मोह हा अधिक असतो आणि त्यामुळे राज्यकर्ते आणि संरक्षक वर्ग यांनी संपत्ती आणि स्त्रियांपासून दूर राहावं. विवाहामधून कुटुंब संस्था निर्माण होते आणि त्यातून पत्नी मुलं यांच्या हितासाठी मग शासनकर्ते संपत्तीचा मोह बाळगतात. त्यामुळे तो शासनकर्ता मग स्वार्थी, भ्रष्टाचारी, क्रूर होऊ लागतो. त्यामुळे संपूर्ण समाजहित धोक्यात येऊ शकतं. अशा कारणांमुळे प्लेटो म्हणतो की स्त्रियांचा साम्यवाद असला पाहिजे आणि शासनकर्त्यांना, सैनिक वर्गांना स्त्रियांपासून दूर ठेवलं पाहिजे. सुदृढ नागरिक घडवण्यासाठी पालक वर्गातील म्हणजे पालक वर्ग कोणता, तर प्लेटोच्या दृष्टीने शासक आणि सैनिक हे त्या आदर्श राज्याचे पालक असतील. आणि म्हणून हा पालक वर्ग चांगले नागरिक घडवण्यासाठी निवडक अशा स्त्री पुरुषांना एकत्र आणून उत्तम असं त्याच्यातनं प्रजोत्पादन करावं. अशा पद्धतीने निर्माण झालेली मुलं ही उत्तम प्रकृतीची आणि उत्तम बुद्धिमत्तेची असतात. जन्मल्याबरोबर अशा मुलांचं आईऐवजी राज्यसंस्था त्यांचं संगोपन करेल. मुलांना आपले आईवडील कोण आहेत हे समजणार नाही. राज्यातील सर्वांना ही मुले मातापिता आणि सर्व पालकवर्ग या सर्व मुलांना आपली मुलं असं समजेल. त्यामुळे सर्वांमध्ये प्रेमाची आणि ऐक्याची भावना वाढीस लागेल. अशा मुलांना शिक्षण देऊन तत्त्वज्ञ शासन निर्माण करता येऊ शकेल असं प्लेटो म्हणतो. राजकीय सत्ता व आर्थिक सत्ता यांना एकमेकांपासून दूर ठेवण्यासाठी प्लेटोने संपत्तीचा साम्यवाद देखील मांडलेला होता. सत्ता आणि संपत्ती एकाच व्यक्तीच्या हाती असल्यास भ्रष्टाचार, स्वार्थ, जुलूम वाढतो असं प्लेटोचं म्हणणं होतं. आणि म्हणून तो म्हणतो की शासक वर्ग नागरिकांचं शोषण करतो. त्यातून राज्यकर्त्यांनी साधं जीवन जगावं, सामूहिक भोजन करावं, व्यक्तिगत जीवनावश्यक वस्तूच त्याच्याजवळ असाव्यात, खाजगी संपत्ती नसावी, सोनं चांदी त्याच्याजवळ नसावी, ते श्रीमंतही असणार नाहीत आणि दरिद्रीही आयुष्य जगणार नाहीत, अशा प्रकारचे ते असावेत. म्हणजे शासनकर्त्यांनी सार्वजनिक जीवन जगावं. त्यामुळे ऐक्याची, प्रेमाची आणि सहकार्याची भावना त्यातून वाढीस लागेल असं प्लेटो त्यामध्ये म्हणताना आपल्याला दिसून येतो. त्यानंतर प्लेटोच्या आदर्श राज्यामध्ये पुढचं वैशिष्ट्य असं सांगता येईल की स्त्री पुरुष समानता आपल्याला दिसून येते. प्लेटोच्या आदर्श राज्यात स्त्रियांना पुरुषांच्याच बरोबरीनं दर्जा आणि स्थान दिलेलं आहे. स्त्रियांना शिक्षण द्यावं, तसंच स्त्रियांना राज्यकारभारात समाविष्ट करून न घेणं म्हणजे एक प्रकारे राज्याची अर्धी शक्ती वाया घालवणं असं प्लेटो म्हणतो. म्हणजेच प्लेटोच्या राज्यामध्ये स्त्री पुरुष समानतेचं तत्त्व आपल्याला दिसून येतं. त्यानंतर सातवं एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य सांगता येईल की प्लेटोची आदर्श राज्य ही संकल्पना वर्गीय आधार तिला प्राप्त आहेत. प्लेटोच्या मते समाजातील 3 वर्गांची निर्मिती 3 प्रमुख भावनांच्या आधारावर होते. पहिली भावना असते व्यक्तीमध्ये वासना, आणि वासना असणाऱ्या भावनेच्या आधारावर प्लेटो म्हणतो की उत्पादक किंवा कारागीर वर्ग हा तयार होऊ शकतो. दुसरी भावना त्यांनी सांगितलेली साहस, त्या आधारावर सैनिक आणि संरक्षक हा वर्ग निर्माण होईल. आणि बुद्धी हा तिसरी भावना, या भावनेच्या आधारावर शासक वर्ग किंवा आदर्श राजा निर्माण होईल. प्लेटोच्या मते आपल्या वाट्याला आलेले कार्य प्रामाणिकपणे करत राहावं, इतरांच्या कामामध्ये हस्तक्षेप करू नये. समाजातील शासक वर्ग, सैनिक वर्ग, उत्पादित वर्ग आपापलं कार्य जबाबदारीने पार पाडतील तेव्हा खऱ्या अर्थानं आदर्श समाज आणि आदर्श राज्य निर्माण होईल. आदर्श राज्यात समाजाच्या गरजा पूर्ण होतील, त्या केल्या जातील आणि समाजाचं संरक्षण आणि संवर्धन केलं जाईल असं प्लेटो म्हणतो. म्हणून त्याच्या मते ह्या 3 भावनांच्या आधारावर हे 3 वर्ग निर्माण होतात. म्हणजे प्लेटोच्या आदर्श राज्य हे वर्गीय आधार त्याला प्राप्त झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर 8वं एक महत्त्वपूर्ण त्याच्या आदर्श राज्याचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल ते म्हणजे निरंकुश राज्याचं समर्थन प्लेटोने केलेले आहेत. प्लेटोच्या आदर्श वाटणाऱ्या सिद्धांतामध्ये व्यक्ती स्वातंत्र्याला विरोध आहे. प्रत्येकाने एकच काम करावं, तेच काम सतत करीत राहावं. प्रत्येक व्यक्तीला कार्यक्षेत्र निवडण्याचा हक्क नव्हता. या सर्व बाबींवर राज्याने नियंत्रण ठेवावं. यामुळे प्लेटोच्या समाजरचनेत राज्याची निरंकुशता आपल्याला दिसून येते. तसेच शासक वर्गावर कायदा, लोकमत, परंपरा यांची बंधनं असू नयेत. शासनकर्त्यांनी
समाजाचे हित हे आपले हित मानून राज्याची सत्ता निरंकुशपणे वापरावी, ती करावी, असे आदर्श राज्यात निरंकुश व अमर्याद सत्ता ही तत्त्वज्ञ राज्यकर्त्यांकडे असावी, असं प्लेटोचं म्हणणं होतं. प्लेटोच्या मते शासनकर्ते सत्तेचा गैरवापर करणार नाहीत, कारण ते शासनकर्ते सद्गुणी असतील, ते तत्त्वज्ञ असतील, ते आपल्या शिक्षण व्यवस्थेतून तावून सुलाखून निघलेले असतील आणि म्हणून ते भ्रष्टाचार किंवा गैरवापर सत्तेचा करूच शकत नाही, कारण ते सद्गुणी असतात, असं प्लेटोला विश्वास होता. त्यानंतर नववं एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य त्याच्या आदर्श राज्याचं सांगता येतं, ते म्हणजे कला व साहित्यावर नियंत्रण. कला आणि साहित्य हे लोकभावनेला उत्तेजन देऊन राज्यामध्ये अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण करू शकतात आणि म्हणून प्लेटो म्हणतो की कला आणि साहित्यावर राज्याने नियंत्रण ठेवलं पाहिजेत, असं प्लेटोचं म्हणणं होतं. आता प्लेटोची ही जी काय आदर्श राज्याची जी संकल्पना होती आणि वेगवेगळे वैशिष्ट्य आपण त्याची जी बघितली, यावर मोठ्या प्रमाणामध्ये टीका केलेली जाते. कारण आपल्यालाही लक्षात आलं असेल की अनेक अशा काही गोष्टी आहे की ज्यावर आजच्या काळामध्ये ह्या गोष्टी शक्य नाही आहेत आणि म्हणून प्लेटोच्या आदर्श राज्यावर टीका कोणत्या स्वरूपात केलेली आहेत ती देखील आपल्याला त्याच्यामध्ये बघायची आहेत. पहिली टीका अशी सांगता येईल आपल्याला की प्लेटोची जी न्यायाची कल्पना आहेत ती योग्यतेनुसार कार्य करणाऱ्यांवर आधारित आहेत. म्हणजे प्लेटोच्या न्यायामध्ये कर्तव्यावर भर आहेत. अधिकारांचा कुठेच उल्लेख त्याने केलेला नाही आहेत. म्हणजे विशेषतः अधिकार नाहीच आहेत. विशेष प्रकारचं काम मानवाला करावंच लागेल आणि त्यामुळेच त्याचा विकास होईल, असं म्हणणं हे चुकीचं आहे, अशी एक टीका त्यामध्ये केली जाते. त्यानंतर प्लेटोने आपल्या आदर्श राज्यात उत्पादक वर्गाकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं दिसून येतं. त्यासाठी ना त्याने शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे, ना साम्यवादात त्याने त्यांना स्थान दिलेलं आहे. म्हणजे प्लेटोने बुद्धीला अधिक महत्त्व देऊन चारित्र्याचं महत्त्व कमी केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर प्लेटोने त्यावेळच्या दासप्रथेवर विचार केलेला नाहीत, हे एक त्याच्या आदर्श राज्याची त्याच्यावर टीका केली जाते. त्यानंतर प्लेटोची शिक्षणाची पद्धत ही दोषपूर्ण होती. उत्पादक वर्गासाठी शिक्षण त्याने सांगितलेलं नव्हतं, त्याने फक्त पालक वर्गासाठीच त्याने शिक्षणाची आवश्यकता मांडलेली आहेत, ही एक दोष त्याच्या टीका त्याच्या विचारांवर केली जाते. त्याचबरोबर प्लेटोचा साम्यवाद हा अर्ध साम्यवाद आहे, कारण आधुनिक काळात जो साम्यवाद आहे त्याच्याशी त्याचा साम्यवादाचा काहीही संबंध दिसत नाही, कारण तो उत्पादक वर्गाला लागू होत नाही. दुसरी गोष्ट, कुटुंब संस्थेच्या हिताकडे त्याने त्याच्यामध्ये लक्ष दिलेलं नाही आहे, ही बाब महत्त्वपूर्ण ठरते. शासक आणि सैनिक यांच्यावर साम्यवाद त्याने लादून प्लेटोने एक प्रकारच्या मानवी स्वभावाचे विपरीत कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं. प्लेटोच्या आदर्श राज्यात कायद्याची अवहेलना झालेली दिसून येते. या राज्यामध्ये न्यायालयीन संस्था किंवा प्रक्रिया असल्याचे दिसत नाही. प्लेटोच्या आदर्श राज्याची संकल्पना ही व्यक्तीचं स्वातंत्र्य नष्ट करणारी आणि सर्वंकष शक्ती राज्याकडे नेणारी आपल्याला असल्याचे दिसून येते. प्लेटोने वर्णन केलेलं आदर्श राज्य शासक इतकं उच्च पातळीवर राहील की तो सामान्य जनतेला समजून घेऊच शकत नाही, हेही आपल्याला त्यामधनं दिसून येतं. आणि प्लेटोच्या आदर्श राज्यात लोकशाहीला स्थान नाही, हेही आपल्याला त्यामध्ये दिसून येतं. म्हणजे अशा विविध प्रकारे प्लेटोच्या आदर्श राज्यावर टीका त्यामध्ये केलेल्या आपल्याला दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण इथे थांबूया. आजच्या भागात आपण प्लेटोचा अल्पपरिचय, प्लेटोवर पडलेल्या विविध घटकांचा प्रभाव आणि प्लेटोच्या आदर्श राज्याची संकल्पना, तिची वैशिष्ट्ये आणि त्या आदर्श राज्याच्या संकल्पनेवर केल्या गेलेल्या विविध टीका, या सर्व घटकांची आपण माहिती त्यामध्ये घेतलेली आहेत. पुढील भागामध्ये आपण प्लेटोची न्यायाची संकल्पना आणि प्लेटोची शिक्षणविषयक पद्धत या संदर्भात विचार करू. तोपर्यंत थांबूया. सर्वांचे धन्यवाद.